श्रीनाथ तिकडे इकडूनच जाऊ व्हिडिओ बनवतो तर हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, मी आदर्श हरेकर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल आदर्श हरेकर ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही फोडीसाठी आलो आहे, म्हणजे शेतीची मशागत करण्यासाठी आलो आहे. आमच्या शेतावर आलो आहे आणि आमचं ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर घेऊन आलो आहे. 4-5 जण आहोत आम्ही. शेतीची नांगरणी करत आहोत. पाहू शकता 4-5 शेतांची नांगरणी केली आहे आता आम्ही मागपासून. चला मग दाखवतो तुम्हाला. गेलंय आपले 2 शेतं कंप्लीट झाले आहेत. ते मी मागाशी एक नांगरलंय तिकडचं. हे आता मी अर्ध नांगर होतं तर बाकीचं कंप्लीट केलंय. आता ह्याच्यात आणूया, ह्या शेतात आण. सीधा आण. बंद कर जरा. नुसतं शायनिंग मारायला येतील शेतावर. आमच्याकडे काय आहे काय म्हणजे शिकाय नको आता. लहान पोर धरतोय म्हणजे आम्ही काय शिकलेलं नव्ह, बघून शिकलेलं. त्याला काय शिकायचं बघता धारा. हा लाव. असं पकडतो. डायरेक्ट तिकडे घ्या. चालू करतो. आता नवीन ऑपरेटरनी ट्रॅक्टर धरला आहे बघा. कोणाला जॅकी जरा बघ, खतायचं असलं ना की जरा ठेवायचं. पुढं करता जरा हलकं सोडायचं त्याला. आणि एक फाल त्या वाऱ्यावरच ठेवायचा मारचा. हा, एक फाल त्या वाऱ्यावरच ठेवायचा. बरोबर आहे. हलकं सोड आता हलकं सोड. हा, बरोबर. पुढं वाढणार तर एवढी माती बरोबर आहे ना. तर मित्रांनो, आता जे वातावरण आहे ते एकदम पोषक वातावरण आहे फोड करण्यासाठी. माती पण पहा एकदम भुसभुशीत झाली. असंच पाहिजे, कारण पाऊस पडला ना की चिखल होते आणि चिखल झाली मग त्या ट्रॅक्टरच्या पण एकदम ते अटकतं, चिखल सगळा अटकतो, पाय ट्रॅक्टर जडवतं, फाल परत साफ करायला लागतात, खूप ताप होतो. जॅकी चेंज होत आहे ट्रॅक्टरचा.
तर मित्रांनो, फोडी करण्यासाठी जमीन थोडी ओली असावी लागते, कारण आपल्या कोकणात 4-5 दिवस खूप पाऊस पडतोय, आता ऊन पडतोय थोडा थोडा. जमीन बघा थोडी ओली आहे, ही बघा थोडी ओली आहे जमीन. तर फोड मस्त होईल, शेतीची मशागत मस्त होईल. परत गौरी वगैरे टाकली आहे, त्याच्यामध्ये शेतीला थोडी अजून चांगली शेती पीक चांगलं येतं अजून थोडं. बघा काही सीन कोकणातला. खाली आपलं पॉवर ट्रिलर चालू आहे. आपलं पॉवर ट्रिलर खूप दमदार आहे. 7 का 7.5 HP पॉवर ट्रिलर आहे. पाहू शकता कसं सर्रकन माती पाडते. पोटा वगैरे मी घेऊन दिले त्यांना, शेतीचे पारून पावडर मी मारून दिले त्यांना. आता ओरे वगैरे मारून दिले, ते दोघंजण करतात नांगरणे. पुढे दिवसापूर्वीच पेरणीला सुरुवात झाली होती. पावसामुळे खूप लेट पेरलं गेलं आहे. पाहू शकता दाणे पण वरती आलेत. हे बघा इथं दाढ म्हणतात, थोडी वाढली, त्याच्यानंतर परत चिखल लावणी करून ती दाढ रोवण्यात येते. हे बघा थोडी आले वरती आले. तर मित्रांनो 3 शेतं फोडून झाले आहेत. तिकडचं एक झालंय, हात बघा वेंडी. तिकडं ते एक झालंय, ते एक झालंय. अजून हे मोठं एक फोडायचं आहे, तिकडचं एक अजून फोडायचं आहे. वरचं त्याच्यावरचं नाही, 5च आहेत. शेती वाटली अशी साफसफाई करायला लागते. फायनली सगळी शेतं झालेत बघा. आता एक शेत राहिलं आहे, पण त्याच्या अगोदर आपण भाकरी वगैरे खाऊन घेऊया. भूक लागली आता. मला वाटलं आज शर्यत आहे कुठं. गणपतीच्या पाठपूजनाला बैल कोण आणतं? कपड्यांपूस कपड्या. वांग कोणला आवडतं भरीत? कोला बघ खाऊन बघ खावा. तर फायनली मित्रांनो आपण आता घरी पोचलो आहे. सगळं नांगरून वगैरे झालं आहे. आता जरा चहा वगैरे घेऊया आणि आजची व्हिडिओ इथेच संपूया. चला बाय.